एकादशी का करावी? तुलसी रामायणामध्ये भगवान शिव माता पार्वतीला सांगतात, उमा कहो मैं अनुभव अपना, सत हरिभजन जगत सब स्वप्न. ह्या जगात काही करण्यासारखं असेल तर ते फक्त एक मात्र आहे, हरिभजन. आणि हरिभजन करण्यासाठी सगळ्यात उत्तम जो दिवस दिलेला आहे तो म्हणजे एकादशी. एकादशीला हरिवासरही म्हटलं गेलं आहे, माधव तिथी पण म्हटलं गेलेलं आहे. आणि ह्या दिवशी विशेष करून आपण भगवान विठ्ठलाची, रामाची, विष्णूची, कृष्णाची उपासना करतो. एकादशीचा व्रत ब्रह्ममुहूर्तात सुरू होतो आणि तो दुसऱ्या दिवशी संपतो. दुसऱ्या दिवशीचा काळ त्याला पारण काळ म्हणतात. त्या वेळेतच आपल्याला एकादशीचा व्रत तोडायचं आहे, नाहीतर एकादशीचं आपल्याला फळ मिळत नाही. एकादशीच्या दिवशी आपण अन्न ग्रहण करत नाही, कारण त्या दिवशी अन्नामध्ये व्यक्ती पाप रूपाने उपस्थित असतो. म्हणून त्या दिवशी खाल्लेलं अन्न फक्त आणि फक्त पापमय ठरतं. तर ह्या एकादशीपासून आपण व्रत घेऊयात, की आयुष्यभर व्रत करायचं आहे. कारण पुराणांमध्ये शिव पार्वती संवाद येतो, जिथे भगवान शंकर माता पार्वतीला प्रत्येक एकादशी पालन करण्याची निवेदन करतात आणि प्रत्येक एकादशीचं महात्म्य सांगतात. त्याचं नाव आहे एकादशी महात्म्य. हरे कृष्ण.